गेल्या आठवड्यात सगळी कामं बाजूला ठेवून अतिशय महत्वाचं काम आहे. स्वयंपाकघर ते बेडरूम सगळी कपाटं लावायची, खण लावायची. रोजच्या रोज जसा वेळ होईल तसा हाताबरोबर आवरत असतोच, पण अनेक गोष्टी अनेक वस्तू तशाच मागे मागे राहतात. यावेळी मात्र ठरवलं, कसलाही मोह न बाळगता उगाचच्या उगाच साठवलेल्या वस्तू सरळ काढून टाकायच्या. कंबरच कसली आणि स्वयंपाकघरातला क्वचितच लागणारा खण उघडला. बांधून ठेवलेली 2 डझन ताटं, तितक्याच वाट्या, भांडी, नाना तऱ्हेचे डाव, ओगराळी, कुंडे, चटणी लोणच्याचे छोटे छोटे डबे, मध्यंतरी ज्याचं फॅड आलं होतं ते कॅसरॉल. पोळ्या गरम राहतात म्हणून 4-2 दिवस कौतुकाने वापरला, पण 4 दिवस कॅसरॉलचे. पाण्याचे जग, ग्लास, कप, बशा, मग, चमचे. मीच ठेवलेल्या या वस्तू बघून माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसेल. असू दे, लागतील असं म्हणत म्हणत किती वर्ष ठेवलाय हा पसारा. दरवेळेला कणातली वर्तमानपत्राची घडी बदलायची आणि पुन्हा असू दे, लागेल कधीतरी असं म्हणून सगळं आत ठेवून द्यायचं. लागेल कधीतरी म्हणजे कधी लागेल. पूर्वी खूप गेट टुगेदर्स व्हायची. कुणाची केळवणं, कसल्या कसल्या पूजा, बाहेरच्या सासरच्या नातेवाईकांची संमेलनं. तेव्हा कधीतरी काढला जायचा हा संसार. पण गेल्या काही वर्षात हे सगळं कमी कमी होत गेलं. आणि झाली जरी गेट टुगेदर्स तरी कॅटररला सांगतात ना, तोच ताटवाट्यांपासून ते शेवटच्या बडीशेपेपर्यंत सगळं घेऊन येतो. मग कशाला लागतायत भांडी? तरी साठवली. बरं, ही सगळी विकत घेतलेली असं नाही हा. आम्ही लग्नानंतर नवीन जागेत राहायला आल्यावर सासूबाईंनी, आईने, आत्याने, बहिणीने त्यांच्याकडची नवी कोरी न वापरली जाणारी भांडी होती तुझ्या संसाराला असं म्हणून दिली. ती त्यांच्या कपाटातून माझ्या नव्या संसाराच्या कपाटात आली इतकंच. आता इतक्या वर्षात ती कपाटही अनेकदा बदलून झाली, पण ती भांडी मात्र कधीही बरखास्त न होणाऱ्या राज्यसभेसाठी हयात. गेल्या वर्षी हा सगळा पसारा आवरायचा अयशस्वी प्रयत्न केला मी. 5 वेगवेगळ्या आकाराचे कुंडे काढले बाईला द्यायला, पण एका कुंड्याची नक्षी आवडली म्हणून तो ठेवला. दुसऱ्याचा घाट आवडला. तिसरा अगदी रोजच्या कोथिंबीरीला योग्य म्हणून ठेवून दिला. आणि उरलेले 2 आमचे पूर्वीचे मुसलमान घरमालक खान अंकल यांनी दिले होते म्हणून हिंदू मुसलमान ऐक्याचं घरगुती प्रतीक म्हणून ठेवलं. थोडक्यात काय, बाहेर काढलेले कुंडे पुन्हा नवीन कोऱ्या कुरकुर वाजणाऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधून होते तिथे विराजमान झाले. मध्यंतरी माझ्या मुलीला लहर आली म्हणून तिने किटलीचा सेट काढला. साखरेचं छोटं भांडं वगैरे सगळे उपचार करून चहा प्यायला. पण उकळलेला चहा किटलीतून सगळे उपचार करून कपात पडायला फार वेळ जातो हे लक्षात आलं. शिवाय घाईच्या वेळेत एक कप पटकन हातासरशी विसरून होतो. ही सगळी नाजूक, देखणी, चिनी मातीची भांडी स्वच्छ घासून पुसून पालथी घालेपर्यंत फार पेशन्स लागतो. खरं तर तो सेट देऊन टाकला असता तरी चाललं असतं, पण असू दे, असा सेट नाहीच आहे आपल्याकडे, राहू देत एखादा असं म्हणून तो पुन्हा जिथल्या तिथे ठेवून दिला. सगळ्या भांड्यांच्या बाबतीत थोड्याफार फरकाने हेच घडलं होतं. चमचे, उलथणी, झारे, ओगराळी, पापड तळायचे चिमटे, भात वडायचा हात, सोलाणी, लिंबाचा रस काढायची यंत्र, विविध आकाराचे मापाचे डाव यांचा मला मोहात पाडण्याचा डाव आता लक्षात आलाय माझ्या. काय ग बाई, केवढा हा सगळा पसारा. नीट व्यवस्थित बांधून ठेवला असला तरी एका अर्थाने पसाराच की. किती मोह, भविष्यावर किती विश्वास. मनात आलं, आपणही साठेबाजच आहोत की, केवढा हा साठा करून ठेवलाय. एकीकडे कबीराचा दोहा वाचायचा, ये जगत है मुंजा सराई, कल आई कल जाई. हे जग म्हणजे एक धर्मशाळा आहे. काल आलो आणि उद्या निघालो इथे असं म्हणायचं आणि इतका सारा पसारा वाढवून ठेवायचा. केवढी ही विसंगती. जसं गांधीजी म्हणायचे की पावला पुरता प्रकाश, तसं कबीरजींनी आत्ता
पोट भरेल एवढंच धान्य मागितलं. खरे फकीर हातात खापराचा तुकडाही ठेवत नाही. ओंजळीत मावेल तेवढाच गोड आणि तेवढाच घास. चे, हे तर दुसरं डोक. यातून सुवर्णमध्य कसा गाठायचं? आणि तेवढ्यात आमच्या भातकंडे काकूंचं वाक्य एकदम आठवलं. माणसाने वयाच्या 50 नंतर सारा पसारा आवरायला घ्यावा. हा सारा पसारा म्हणजे त्यांच्या मते फक्त वस्तूंचा नाही, कपड्यांचा नाही, तर आपल्या इच्छांचा पसारा, भावनांचा पसारा, चिंतांचा पसारा, मनाचा पसारा, शरीराचा पसारा, इतकंच काय माणसांचाही पसारा. हळूहळू हा सारा पसरता आवडता घ्यायला यायला हवा. भातकंडे सरांनी वेदांत शिकवला तेव्हा सांगितलं, हे जग म्हणजे पुरुषाने प्रकृतीच्या साथीने मांडलेला पसारा जो ती कल्पांतावेळी आवरून घेते. काकूंनी साध्या भाषेत व्यवहारातून वेदांत सांगितला. मन भरून आले. काकूंच्या आठवणींनी डोळे भरून आले आणि एकदम जोरात कामाला लागले. सगळी भांडी काढली, ठेवायची आणि देऊन टाकायची अशी विभागणी सुरू केली. थोड्या वेळाने लक्षात आलं की देऊन टाकायची भांडी अगदी 2-3च होती आणि ठेवायच्या भांड्यांचा ढीगपत्र वाढतच चालला होता. म्हणजे पुन्हा तेच आकार, घाट, नक्षी, कुणाकुणाची आठवण म्हणून सबबी वेगवेगळ्या होत्या, पण भांड्यांचा पसारा काही कमी झाला नव्हता. कपाळाला हात लावला. पण तेवढ्यात मनाने एक निश्चित विचार केला, 50 नंतर पसारा कमी करायचा, अजून पुष्कळ वेळ.